कराड तालुक्यातील लोकसंख्येनं मोठं असणारं गाव म्हसूर हे अनेक दिवस शुद्ध पाणी त्याचबरोबर मुबलक पाण्यासाठी वाट पाहत होतं आणि आज म्हसूरकरांची इच्छा पूर्ण झालेली आहे। राष्ट्रीय जलजीवनमधून जी पाणी योजना झाली तिचा आज चाचणी तत्वावर शुभारंभ झाला आहे। आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषद सदस्य, आपण विचारूया काय सांगाल, ही योजना कधीपासून चालू होती आणि आज तिचा शुभारंभ झाला? नाही, आज गेले 2 वर्षापासून ह्या योजनेच्या कामाची सुरुवात झालेली आणि त्याचं आज ट्रायल होती। तर खूप आनंद, मसूरकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि सर्वात प्रथम मला सांगायचं आहे की शुद्ध पाणी पुरवठा मिळणार आहे, म्हणजे जे नागरिकांचा आरोग्याचा जो प्रश्न आहे तो मला वाटतं बऱ्यापैकी कमी होणार आहे। आणि जे कष्ट पडतात, आज आम्ही ज्यावेळी गावातून फेरफटका मारताना जे चित्र दिसतंय की लोकांना पाण्यासाठी जे वनवन फिरायला लागतंय, मला वाटतं हे सगळंच चित्र नक्कीच या योजनेमुळं बदलणार आहे। आणि आत्तापुरतंच नाही तर मला वाटतं की पुढे 30-40 वर्षापर्यंत पाण्याची कुठलीही अडचण येणार नाही, अशा दृष्टीने ही योजना बनवलेली आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांच्याशी बोलूया। नेमकी ही योजनेला आतापर्यंत दिरंगाई का होती, तर ही योजना कशी तुम्ही मंजूर करून आणली? ज्यावेळी ही योजना मंजूर झाली जलविभागामधनं, त्यावेळी पर मानसी 40 लिटर या ठिकाणी ही योजना झाली पाहिजे म्हणून त्याचं डिझाईन झालं। आणि विशेषतः त्याच वेळी नगरपंचायती झाल्या आणि त्या नगरपंचायतींना 140 लिटर 135 लिटरचं पॉप्युलेशनवर त्यांनी लिटर बसवले। आम्ही तोच मुद्दा जिल्हा परिषदमध्ये मांडला। जिल्हा परिषदमध्ये 2-4 मीटिंग त्यामुळं गाजल्या आणि त्याच वेळी मला सांगण्यात आलं की अधिकाऱ्यांनी की तुम्ही आमच्याबरोबर भांडून काही उपयोग नाही, जेव्हा वर्ण पॅटर्न बदलेल त्याच वेळी हा पॅटर्न या ठिकाणी बदललं जाईल। आणि त्या दृष्टिकोनातून माननीय सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, रामराजे त्यावेळी सभापती होते, त्यांच्या केबिनमध्ये मीटिंग लावली। त्यावेळी गुलाब हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।